मित्रांनो, असेच यश प्राप्ती आणि मनोकामना पूर्ण होणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, आज हा स्वामींचा दिव्य संदेश तुम्ही मोजून 20 मिनिटे नक्कीच ऐका। आज तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती आनंदाची बातमी घेऊन येईल आणि तुमच्या मुलांवरचे सर्व काही मोठे भयंकर संकट असेल ते सर्व काही टळून जाईल आणि तुमच्यावरची आज दुःख, दरिद्र, संकट, गरिबी, पीडा सर्व काही जळून जाईल। फक्त तुम्ही या संदेशाकडे लक्ष देऊन नक्कीच ऐका। स्वामी माऊली तुम्हाला सांगत आहेत, हे दिवस सुद्धा जातील, तू धीर सोडू नको। अपयश पदरी पडलं म्हणून हार मानू नको। मार्ग खडतर असेल, तू माघार घेऊ नको। ध्येय नक्की गाठशील, फक्त तू आशा सोडू नको। कुणी साथ देत नसेल, तू खचून जाऊ नको। वाटा सापडत नाहीत म्हणून थांबून राहू नको। संपलंय सगळं असं वाटत असेल तर तू निर्णय टोकाचे घेऊ नको। ध्येय नक्कीच गाठशील, फक्त तू आशा सोडू नको। फक्त तू आशा सोडू नको असा धीर स्वामी तुम्हाला देत आहेत। स्वामी भक्तांनो, अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज आहेत। म्हणून जगणं खूप सुंदर आहे। सतत सतत कोणावर रुसू नका। एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला कधी तोडू नका। सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस कधी विसरू नका। सुटतात काही हात नकळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका। हे वाईट दिवस नक्कीच सरतील, तुम्ही मात्र हसणं कधी विसरू नका। आणि मित्रांनो, वाटा सापडत जातील, आपण शोधत जायचं। माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं। परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं। येणारे दिवस निघून जातील, आपण ते क्षण जपत जायचं। विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं। प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता मात्र नक्कीच दाखवत जायचं। म्हणून स्वामी म्हणतात, आयुष्यात त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतःकरणातील या 3 गोष्टी नक्कीच ओळखेल। त्या म्हणजे आपल्या हसण्यामागील जे दुःख असतं ना ते, आणि रागवण्यामागील जे प्रेम असतं ना ते, आणि आपण शांत राहण्यामागील जे कारण असतं ना ते। म्हणून ज्याला माहिती असतं ना तो व्यक्ती आपल्या जवळचा असतो आणि आपला खूप जवळचा असतो। म्हणून इथे कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे। म्हणून कोणाला काही देता नाही आलं तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र या जमान्यात कधी दुखवू नका। कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, हे समजून आपण घेतलं पाहिजे। मोठमोठे धक्के बसून सुद्धा तुम्ही अगर पडत नसाल ना, तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मनात ठाम मांडून ठेवा, ते म्हणजे तुमचा हात पकडून स्वामींनी ठेवलाय आणि प्रयत्न तुम्ही फक्त करत राहा। यश थोड्याच अंतरावर तुमच्यासाठी उभा आहे आणि स्वामी तुम्हाला परत तिथून फिरू देणार नाहीत। तुम्हाला ते यश नक्कीच मिळणार आहे। फक्त हार मानू नका, स्वामी सर्व काही ठीक करतील आणि फक्त स्वामींवरच विश्वास ठेवा। माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं। काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा। कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय आणि ते दिवस आपण नक्कीच घालवू सुद्धा। म्हणून दुनियेत हजारो नाती जोडा, पण एक नातं असं जोडा जे हजारो तुमच्या विरोधात जातील आणि तेव्हा एक असलेलं नातं तुमच्या सोबत नक्कीच शेवटपर्यंत असेल। म्हणून बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटते आता सगळं काही संपलंय, पण कुठून तरी आपल्याला एक ऊर्जा किंवा बळ मिळते आणि आपण पुन्हा जिद्दीने उभं राहतो। यात ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात आणि स्वामी समर्थ कायम पाठीशीच असतात। म्हणून आयुष्यात खूप कष्ट, संकट तर येतच असतात। स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकऱ्यांना, भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तर तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि किंवा सर्व दुनिया अचंबित होते। आणि ही स्वामींची कृपा आहे आणि ही कृपा अशीच आपल्यावर बरसत सुद्धा राहणार आहे। म्हणून आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपल्या जन्मताच ठरलेलं असतं। येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते आणि काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात। म्हणून काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंद आपल्याला मिळत असतो। म्हणून ही सगळी लीला ही देवाची असते आणि आपण त्यावर ठाम विश्वास फक्त ठेवायचा। म्हणून स्वामी म्हणतात, मी तुला नेहमी मार्ग दाखवत असतो, ते कसे ओळखायचे हे तुझ्यावर आहे। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून स्वामी मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग दाखवा। त्या मार्गावर चालताना माझा हात सोडू नका।
त्या मार्गात आलेल्या संकटांना सामोरे जाण्याची, त्यांना 2 हात करण्याची ताकद मला द्या. आणि तुम्ही सोबत आहात, सगळं काही ठीक आहे. तुमच्याशिवाय कोणतीच गोष्ट या जमान्यात कुठेच नीट नाही. म्हणून जो मनाने आणि विचाराने प्रेमळ आणि प्रामाणिक असतो ना, त्याला कोणी कितीही फसवले तरी स्वामी त्याची साथ मात्र कधीच सोडत नाही आणि सोडणारही नाही. म्हणून स्वप्न पाहणारे डोळे जरी माझेच असले ना, तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. आणि तुम्हीच त्या स्वप्नांना घडवत असता आणि बनवत सुद्धा असता. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला भावना कळत नाही त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा, पण ती कधीच आपली होऊ शकत नाही आणि होणार सुद्धा नाही, कारण त्या व्यक्तीजवळ भावना उरलेल्या नसतात. म्हणून आपल्याला फक्त स्वामी आहेत, फक्त एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे. आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि कदर ते करत असतील. म्हणून ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात आणि तीच लोक तुम्हाला चुकीचा मार्गही दाखवत असतात. म्हणून परिस्थितीप्रमाणे बदलणारी नाती ही सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलवणारी नाती सांभाळा. आयुष्यात कधीही अपयश अनुभवायला सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. म्हणून कितीही खचलो तरी नव्याने सुरुवात करेन, पण हार कधीच मानणार नाही. माझ्या मागे आमचे स्वामी समर्थ महाराज आहेत आणि माझे स्वामी माझ्या सोबत आहेत आणि शेवटपर्यंत त्यांनी मला वचन दिलेलं आहे. म्हणून जे तुमच्या मनात आहे ते उद्या तुमच्या नशिबात पण असेल, फक्त तुम्ही मनापासून प्रयत्न केले पाहिजे. म्हणून या जगात सर्वात सुंदर काही असेल तर ते म्हणजे माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं आहे. आणि ते माणुसकीचं नातं जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत या जगात सर्व माणुसकी टिकून राहील. म्हणून कुठेतरी केलेलं कुठेतरी आपल्याला फेडावं लागतं आणि कुठेतरी चांगलं केलेलं कुठेतरी त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणून आपण कर्म फक्त आपली स्वच्छ आणि निर्मळ ठेवायची आहेत आणि निर्मळ कर्मही करत राहायचे आहेत. म्हणून जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुमची सहनशक्ती संपते ना, तिथे आम्ही असो वा न असो असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. आम्ही वचन देत आहोत. म्हणून स्वामींना आपण म्हणायचं आहे की हे समर्था, तुमच्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केलाय. आता सुख आले तरी श्री स्वामी समर्थ आणि माझ्यावर दुःख आले ना तरी श्री स्वामी समर्थ. संकट माझ्यावर आले तरी श्री स्वामी समर्थ आणि आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, माझी आई आहेस, माझा पिता आहेस. मला मार्गदर्शन कर आणि प्रेरणा दे. म्हणून क्षण सुखाचे असतात थोडे आणि 2 क्षण दुखाचे. हे आयुष्य आहे. असं चाललंय, माणसं भेटतील रस्त्यात, काही हात देतील, त्यांना सोबत घेऊन चालायचं, तर काही हात सोडून मोकळी होतील, त्यांना तिथेच सोडून द्यायचं. हे आयुष्य आहे. असं चालायचं. घडत नाही मनासारखं म्हणून रडत नाही बसायचं. दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं. प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे देवाने, त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं. आयुष्य आहे असंच चालायचं आणि असंच जगायचं. म्हणून तुझ्या जीवनातील कठीण संकटात मी तुला कधीच हरू देणार नाही असे स्वामी म्हणत आहेत. आणि या कलियुगात तुला एकटे कधी मी सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवणार असणार मी, आणि मी दाखवेल सुद्धा आणि दाखवत राहील, कारण तू माझी भक्ती करतोस आणि माझं नामस्मरण करतोस. म्हणून मित्रांनो, स्वामींची भक्ती करणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांचं नामस्मरण करणं तर त्याहूनही महत्त्वाचं आहे. म्हणून जीवनात कधीही दुःख आले तरी आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा नक्की स्वामींना सांगा. स्वामी नक्कीच तुम्हाला मदत करतील आणि त्या मार्गातून आणि त्या संकटातून तुम्हाला बाहेर नक्कीच काढतील. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत अजिबात नाही आणि सत्कर्मी माणसाला नक्कीच जीवनात अडचणी येत असतील, पण त्या नक्कीच सुटतात आणि स्वामी त्यांना सोडवतात, नक्कीच सोडवतात. म्हणून या उलट जो दुसऱ्याला अडचणीत जो टाकतो ना, त्याची अडचण आहे ना कधी संपत नाही आणि आयुष्यभर तो त्यात ग्रासलेला असतो आणि गुंतलेला असतो. म्हणून परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवला पाहिजे. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला आपल्याकडे काही उरतच नाही आणि अजिबात आपण आपल्याला कशाची कमीही पडत नाही. म्हणून स्वामी आपली माऊली आहे. स्वामींनी आपल्याला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेलं आहे. म्हणून जीवनात कितीही विपरीत परिस्थिती येऊ द्या, मन काही नकारात्मक बोलू द्या, त्याला स्पष्ट सांगा, अरे म्हणा, माझे स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज आहेत आणि ते मी त्यांचा बाळ आहे आणि त्यांनी मला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे अभयवचन दिलेलं आहे. हे म्हणा, तू किती नकारात्मक बडबड कर, मी संकटासमोर गुडघे टेकणार नाही. हृदयात अनन्य भक्तीची भावना ठेवून मी फक्त स्वामींवर विश्वास ठेवणार आहे आणि स्वामींवरच माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि म्हणून मी स्वामींवरच विश्वास ठेवतो
आणि ते मला कधी विश्वासघात करणार नाहीत हे मलाही ठाऊक आहे. म्हणून मित्रांनो, फक्त स्वामींना तुम्ही देवारात आणून ठेवू नका, त्यांचे नामस्मरण करा आणि त्यांची भक्ती आणि सेवा नक्कीच करा. अजून काही दिवस सहन करा, फक्त हार मानू नका. वेळ वाईट आहे, फक्त थोडे प्रॉब्लेम येतील, दुःख येतील, पण ते सगळ्यांसोबत होत असते. संयम बाळगा आणि काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागत असते. कारण हेच तर आयुष्य आहे. जे होईल ते होईल आणि जे टेन्शन घेऊन तरी काय करणार आहे. म्हणून आपण आज जे आहोत ना, तर उद्या नाही. म्हणून आनंदी राहा आणि आयुष्य एन्जॉय करा. आणि हा आहे, त्या परिस्थितीला सामोरे जायला नक्कीच तुम्ही शिकलं पाहिजे. आणि त्या परिस्थितीला जेव्हा तुम्ही सामोरे जाल ना, तेव्हा तुम्हाला जे काही अनुभव येतील ते चांगलेच असतील आणि स्वामी तुम्हाला चांगलाच मार्ग दाखवणार आहेत. फक्त तुम्ही स्वामींच्यावर विश्वास ठेवून पुढे पुढे चालत राहा आणि स्वामी तुम्हाला सांगत जातील आणि मार्ग नक्कीच चांगला ते दाखवत जातील. म्हणून स्वामी हे खूप महत्त्वाचे आपल्यात शिक्षक आहेत आणि आपल्या जीवनाचे ते करते धरते आहेत. म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवूनच आपण पुढचे पाऊल ठेवायचे आहे आणि पुढे पुढे चालत राहायचे आहे. कारण जेवढे तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवून पाऊल पुढे पुढे ठेवाल, तेवढे तुम्ही जीवनात अनावश्यक गोष्टींना टाळाल आणि चुकीच्या मार्गाला तुम्ही जाणार नाही, हे नक्कीच. म्हणून वचन स्वामींनी आपल्याला दिलाय आणि ते स्वामी ते आपल्याला तसेही म्हणत आहेत की बाळा, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि कायमस्वरूपी मी तुझ्या पाठीशीच राहणार आहे. म्हणून क्षमा ही एक अशी गोष्ट आहे ना जगात, जी पापाचे रूपांतर पुण्यामध्ये करू शकते. परंतु प्रत्येकाला क्षमा करत जा, कारण स्वामी आपल्याला क्षमा करतात आणि ते केल्याने भूतकाळ तोच राहतो, पण भविष्यकाळ मात्र सोनेरी बनवतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी आपोआप मार्ग तुमचा निघेल. आणि अडचणींवर लक्ष केंद्रित न करता सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा. दोन्ही गोष्टी कधी संपू देऊ नका. मनाचं बालपण आणि अंतरंगातलं देवपण एवढं जर संपलं तर मग सर्व काही तुमच्या आयुष्यातून संपून जाईल. म्हणून आयुष्यात स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआपच शांत होऊन जातात आणि आपल्याला जीवनात शांतता मिळत असते. म्हणून स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे, नाहीतर आयुष्यात होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप जास्त होऊन जातो. आणि म्हणून नेहमी दुसऱ्याला दोष देणं हा आपलाच एक मोठा दोष असू शकतो. म्हणून आपण आपल्यामधील कमतरता बघायला पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याच्यावर काम केलं पाहिजे. म्हणून गुणवत्ता ही रोजच्या जीवनातील व्यावहारिक शिक्षणाने वाढत असते. म्हणून शाळेच्या मार्कांनी नाही. म्हणून आपण नक्कीच रोज जे करतो आणि जे आपण व्यवहार करतो ते आपण समजून घेतले पाहिजे आणि त्यातलं नॉलेज आपण नक्कीच घेतलं पाहिजे. खरा आनंद आपल्याकडे असलेल्या वस्तूंच्या असण्यापेक्षा नाही, तर आपल्याकडे असलेल्या विचारांमध्ये असतो. आणि जसे तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनत जाता, हे देखील तुम्ही समजून घेतलं पाहिजे. म्हणून वास्तवाशी लढताना खूप गोष्टी गमवाव्या लागतात आणि यश मिळाल्यानंतर लोक नशिबाकडे बोट मात्र नक्कीच दाखवत असतात. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या की मनापेक्षा श्रद्धा आणि विश्वास असेल ना, तर मग नक्कीच तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते आणि आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला अशक्य सुद्धा वाटणार नाही आणि ती नसणार आहे. फक्त तुम्ही स्वामींसाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे आणि स्वामींसाठी जो व्यक्ती वेळ काढतो ना, स्वामी त्याला नक्कीच भरपूर वेळ देतात. म्हणून मी देवाच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेला आहे. त्याने भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्यांच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नसेल लिहिलेलं. मग एवढं मात्र नक्कीच खरं आहे. म्हणून सुखासाठी पैसा गरजेचा असतो आणि जेव्हा आपल्या सुखाचा संबंध थेट पैशामुळे येणाऱ्या आनंदातून असतो. पैसा देऊन भेटणारं सुख म्हणजे महागडे मोबाईल, गाडी, नाद आणि आदी खर्च, आणि या गोष्टी नसतील तर आपल्या सुखात काहीच गोडवा उरणार नाही असं आपण गृहीत धरतो. पण जर आपण आपल्या सुखाला या प्रकृतीसोबत, संसारासोबत आणि अध्यात्मासोबत व आपल्या सत्कर्मासोबत जोडून ठेवलं तर या गोष्टी तुम्हाला कधीही दुःखाची झळ बसू देणार नाहीत व यात कसलाही अधिक खर्च होणार नाही. तेव्हा पैसा हा जीवनात एक उद्देशून आलेला असतो. त्यासच आसक्त राहणे व आपले सुख केवळ त्यावरच अवलंबून ठेवणे हा या कलियुगातला सर्वात मोठा शुद्ध मूर्खपणा नक्कीच आहे आणि तो मूर्खपणा सगळेजण करत आहेत. म्हणून सुख फक्त समाधानात आहे आणि असमाधान तुम्हाला असेल तर मग तुम्ही जगातले सर्वात सुखी माणूस असाल. आणि म्हणून आयुष्य न्याय करत नाही, म्हणून अधर्माच्या वाटेवर चालण्याचा विचार आपल्याला सर्वनाश ओढवून घेण्याचा विचार करत असतो आणि तसेच आपण सर्वनाश ओढवून घेत असतो. म्हणून जीवनामध्ये एखाद्याच्या मनात हे जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण नक्कीच असणे गरजेचे आहे. आणि कोणत्याही गोष्टीचा अतिविचार माणसाचा आनंद नक्कीच हिरावून घेत असतो आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो
तीच माणसे बरोबरीला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची नक्कीच हिंमत ठेवत असतात. म्हणून असं आपण नक्कीच करावं की बरोबरला बरोबर नक्कीच म्हणावं आणि चुकीच्या गोष्टींना नक्कीच समर्थन देऊ नये. म्हणून प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा नक्कीच तुम्ही कमी मात्र ठेवा. म्हणून न मागता वाट्याला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय आपल्याला अजिबात कळणार नाहीये. आणि आपल्यावरून जीव वळवून टाकणाऱ्या व्यक्तीसमोर झुकण्यात कसला तो कमीपणा आणि नक्कीच कमीपणा आपण नक्कीच ठेवला नाही पाहिजे. आणि आपण नक्कीच मनापासून सर्वांना सर्व काही प्रेम हे दिलंच पाहिजे. तो सन्मान असो नाहीतर मग मान असो. म्हणून आत्मसन्मान सोडून लाचारी स्वीकारणं ही नक्कीच प्रेमाची शेवटची पायरी असते. कोणतंच नातं कधी स्वतःहून संपत नाही. त्याला संपवणारी व्यक्ती ही आपल्या सगळ्यात जवळची मात्र नक्कीच असते. म्हणून आनंदाचा उत्सव साजरा करायला क्षणाची नाही तर सुख निर्माण करणाऱ्या मनाची मात्र नक्कीच गरज असते. आणि चूक नसतानाही निव्वळ वाद टाळण्यासाठी मागितलेली माफी हे जीवनातील सर्वोच्च संयमाचे उत्तम असे उदाहरण ठरते. आणि तेच उदाहरण आपण नक्कीच जोपासले पाहिजे आणि त्याच्यावर विचार सुद्धा केला पाहिजे. म्हणून विजेता वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट हे वेगळेपणाने करत असतात आणि त्यांनाच आपण वेगळे म्हणत असतो. म्हणून मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ आणि प्रेमाने ठेवा. फसवणारा जरी कोणीही असला ना तरी वाचवणारा भगवंत श्री स्वामी समर्थ कायम आपल्या पाठीशी आहेत आणि ते नक्कीच न्याय सुद्धा करतील. म्हणून नातं तुटेल या भीतीने जोडीदाराचं चुकीचं वागणं सहन करायचं नसतं आणि आयुष्यात त्रास सहन करावा नक्कीच तुम्हाला लागत असतो. म्हणून ज्यांना आपली किंमत असते आपण पण त्यांनाच नक्कीच किंमत द्यायची आहे. आणि म्हणून जीवनात आपला निर्णय चुकेल या भीतीने कुठलाच निर्णय न घेणे हाच मुळात एक चुकीचा निर्णय मात्र नक्कीच असतो. म्हणून मिळवणं सोपं असतं, टिकवणं तितकंच कठीण असतं. आणि ते टिकवणं ठेवणं आणि हे कठीण नक्कीच असतं. जीवनात भरपूर काही आपल्याला झळा सहन करावे लागतात, कारण त्यासाठी खूप कष्ट करावे लागतात आणि खूप आपल्यावर नक्कीच लोड पडत असतो. म्हणून ज्याला स्वतःचं मत नाही त्याला जगात या किंमत नसते. म्हणून स्वतःची चूक मान्य करण्याची धमक प्रत्येकात नसते आणि स्वतःची चूक मान्य केली तेव्हाच आपण नक्कीच पुढे जात असतो, कारण त्या चुका सुधारून आपण आयुष्य सुधारत नक्कीच असतो. म्हणून आजही खूप चांगल्या लोकांनी जर परिपूर्ण आहेत तर फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. आणि हे जग परिपूर्ण नक्कीच असेल जेव्हा चांगली माणसं आपल्या वाट्याला येतील. म्हणून माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमाने नक्कीच असावं आणि स्वाभिमान नक्कीच आपल्या जवळ ठेवला पाहिजे, कारण तोही गरजेचाच असतो. म्हणून मिटले होते वाद सारे मौन सोडायचे राहून गेले, सावरता सारे येत होते प्रयत्न करायचे राहून गेले. असा पस्तावा करत बसण्यापेक्षा नक्कीच प्रयत्न आपण करून बघितले पाहिजे. आणि म्हणून आज रस्त्याने जाताना वाटेत लागणाऱ्या माझ्या शाळेने मला विचारलं, आयुष्याची परीक्षा जास्त अवघड तर नाही ना? मी उत्तर दिलं, कुठलीच परीक्षा कधी अवघड वाटली नाही. फरक फक्त इतकाच आहे, पूर्वी दप्तराचं ओझं असायचं पाठीवर, आता अपेक्षांचं ओझं असतं आणि ते ओझं घेऊन आपण नक्कीच आयुष्यामध्ये भटकत असतो आणि फिरत असतो. म्हणून लांब थांब म्हणून थांबेल ती वेळ कसली, जा म्हणून जातील ती संकट कसली, सावर म्हणून सावरेल तो तोल कसला, ऐक म्हणून ऐकेल तो हट्ट कसला, उजळ म्हणून उजळेल ते नशीब कसलं आणि भर म्हणून भरेल ते आयुष्य कसलं. म्हणून त्यासाठी प्रयत्न तर करावेच लागतील. म्हणून आयुष्यात काही उत्तर शोधून सापडत नाही, वेळ आली की ती आपोआप मिळून जातात आणि आपोआप आपल्याला ती काहीतरी ज्ञान मात्र देऊन जातात. म्हणून शब्द देणं सोपं असतं, ते कृतीतून सिद्ध करणं तितकंच अवघड असतं. म्हणून बोलणं भरपूर सोपं असतं पण करणं त्याहीपेक्षा कठीण मात्र असतं. म्हणून चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत असतं आणि प्रत्येकाच्या चुका ह्या घडत असतात आणि होत असतात. म्हणून त्या चुका सुधारून आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे. आणि मनातलं सारं सांगण्यासाठी समोर मनासारखा माणूस नक्कीच आपल्या आयुष्यातही पाहिजे आणि तो माणूस कमवायला नक्कीच आपल्याला चांगले प्रयत्न मात्र करावे लागतील. म्हणून आपणही चुकू शकतो हे मान्य करणं सगळ्यांना जमत नाही आणि ते जमण्यासाठी नक्कीच तुमचं मनही मोठं असावं लागतं. म्हणून स्वीकारता यायला हवं की तुम्ही प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी नेहमी योग्य असालच असं नाही. प्रत्येक प्रसंगी प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी हजर राहता येईलच असं नाही. प्रत्येक अडचणीत प्रत्येक समस्येत नेहमीच कुणीतरी धावून येईल असं नाही. प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक आनंदात नेहमी सर्वांची साथ मिळेल असं नाही. प्रत्येक इच्छा प्रत्येक हेतू नेहमीच पूर्ण होईल असं नाही. प्रत्येक मत प्रत्येक विचार नेहमी समोरच्याला पटेलच असं नाही. पण प्रत्येक कष्टाचं प्रत्येक तपस्येचं नेहमी फळ मिळेलच असंही नाही. म्हणून राग द्वेष सुख दुःख कित्येक छटा आहेत भावनांच्या
मग आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदानं जाईलच असं नाही. म्हणून त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने जगा आणि नक्कीच प्रेमाने जगा. म्हणून कोण कुठली माणसं येईल वेळी मदतीला हे धावून येतात ना, ते आपले आपले म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात. असंही तुमच्या आयुष्यात होणार आहे आणि अनुभव प्रत्येकाला देतं. मात्र जीवन हे सर्वांना शिकवत असतं आणि ते शिकवणारच आहे. म्हणून त्या शब्दातच प्रचंड आपलेपणा असतो आणि ते मन असतं. आणि जे कधीही आपल्याला सोडून जाणारं नसतं ते मन असतं. आणि ज्यावर फक्त आपण राज्य करू शकतो ते मन असतं. एखाद्याच्या अपराधालाही माफ करायला भाग पाडतं ते आपलं मन असतं. आणि जे आपल्यापासून कोणी कधी हिसकावू शकत नाही ते आपलं मन असतं. आणि ज्याला शब्दांची नाही तर भावनांची भाषा समजते ते मात्र नक्कीच मन असतं. म्हणून समोरची व्यक्ती ऐकणारी असेल तर समजवण्यात हरकत काय, आणि ती जर ऐकतच नसेल तर समजावून उपयोग तरी काय. आणि या दोन गोष्टी समजल्या की तुम्ही आयुष्यातली गणितं मात्र नक्की समजून जाल. म्हणून आयुष्याचं पुस्तक त्याच गणितांनी गुंतात गुंत न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरित बेरजांची भ्रांत आहे. आणि असंख्य रेषा त्यात गुरफटलेले त्रिकोण आणि चौकोन आणि अकल्पित रचनांचं पेज सोडणार नाही. मग तो कोण म्हणून सूत्रांचाही साऱ्या गोंधळ असतो आणि तो उडतो आणि क्षणात सारी समीकरणांची कोलमाडगळ आणि मग जुळून आलेले गणित पण ऐन वेळी पाठ फिरवतात. आता नको ते हिशोब आणि नको ते प्रमाण. उत्तर ज्यांची आदेश ठरलेले आहे, शून्यातून सुरू केलाय हा प्रवास, शेवटी शून्यात जाऊनच संपणार आहे. आणि शेवटी माणसाला वर काही घेऊन जायचं नाही आणि तो घेऊनही जाऊ शकत नाही. फक्त त्याला या जीवनात चांगलं जगायचंय किंवा चांगलं वागायचंय, एवढंच फक्त तो चांगल्या प्रकारे करू शकतो. आयुष्यात मित्रांनो, आपल्याला अपयशाला अपयश येईपर्यंत लढायचं आणि अपयश थकू शकतं, तू नाही, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. माणसाने अहंकारी असू नये पण स्वाभिमानी नक्कीच असलं पाहिजे. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र आपल्या मनामध्ये आपण महत्वाचा ठरत असतो आणि तो आपण निश्चित चांगला करायचा आहे. म्हणून काही नात्यांचं आयुष्य अपेक्षेपेक्षा फार कमी असतं आणि ते अपेक्षाही त्यात कमीही असतात. म्हणून वय हळूहळू माणसाला हे शिकवतं की कठीण क्षणामध्ये स्वतःला कसं सांभाळायचं आणि चांगल्या क्षणांमध्ये स्वतःला कसं सांभाळायचं. म्हणून प्रवास करत असताना ट्रेन्स येतात जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जे थांबतात ना ते आपले असतात आणि जे थांबत नाही ना ते आपल्यासाठी आलेलेच नसतात. एवढं फक्त आपण समजून घ्यायचं आहे, म्हणजे मार्ग आपला मोकळा होईल. म्हणून आम्ही जाऊ येतो हे सांगण्यासाठी घरात माय कुणीतरी असणं यात तेवढा आनंद आणि आधाराची भावना असते. आणि त्या आधाराची भावना आपल्याला गावाकडे नक्कीच बघायला मिळते आणि गावाकडचं ते प्रेमही आपल्याला बघायलाही मिळत असतं. म्हणून आयुष्य खूप सुंदर आहेच, फक्त कुठे बोलायचं आणि कुठे थांबायचं हे आपल्याला समजायला हवं. आणि आयुष्य सुंदर आहेच, फक्त किती सांगायचं आणि किती ऐकायचं हे आपल्याला फक्त समजायला हवं. म्हणून ते समजलं की आपण सर्व काही गोष्टी निवांत समजून जाऊ आणि आपल्याला सर्व काही जमायला लागेल. म्हणून हातबल परिस्थितीचा सर्वात पहिला वार हा माणसाच्या आत्मसन्मानावर होतो, एवढं मात्र निश्चित आहे. कारण त्याच्याकडे नक्कीच पैसे नसतात आणि धन दौलतही नसते. म्हणून प्रामाणिकपणा शिकवायचा नसतो, तो असावाच लागतो. त्यात टक्केवारी नसते, तो असतो किंवा नसतो हेही तितकंच कराय. म्हणून प्रत्येकाला वाटतं समोरच्याने मला समजून घ्यावं, पण आपण समोरच्याला किती समजून घेतो याचं आत्मपरीक्षण कोणीही करत नाही. प्रत्येकाला वाटतं समोरच्याने माझं ऐकून घ्यावं, पण आपण समोरच्याचं किती ऐकून घेतो याचं आत्मपरीक्षण कोणी करतच नाही. म्हणून समोरच्याने मला मान द्यावा, पण आपण समोरच्याला किती मान देतो हेही आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये. असह्य झाल्यास अलिप्त व्हावं, पण उपदेशक होऊ नये, एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सुधरा, ते आपोआप नक्कीच सुधारतील. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. मरणाची भीती मनात ठेवून जगायचं राहून जायला नको. आणि आता आहे आता नाही अशीच आपली गत असते. कुणासाठी कुणी तसे फार कधी थांबत नसते आणि जग कोणासाठी थांबत नाही. मनात असेल ते बोलून टाकावं. बोलायचं राहून जायला नको. दुःखाचा विचार करत करत हसायचं राहून जायला नको. हसायचं राहून जायला नको. म्हणून कधी हसायचं विसरू नका आणि जीवनामध्ये फक्त तुम्ही आनंदाने हसत राहा. दुसऱ्याला दोष देताना स्वतः सुद्धा आरसा नक्कीच पाहावा आणि त्या आरशात आपण कसे आहोत हेही आपण ओळखलं पाहिजे. म्हणून नातं तुझं, वाद तुझा, आणायचं की सोडायचं हे तूच ठरव. प्रतारणा तुझी, अपमान तुझा, विसरायचं की पेटायचं हे तूच ठरव. साथ तुझी, माणसं तुझी, तोडायची की जोडायची हे तूच ठरव. रागा तुझा, अश्रू तुझे, पचवायची की दाखवायचे हे तूच ठरव. द्वेष तुझा, राग तुझा,
ठेवायचा की गिळायचा हे तूच ठरवायला हवं. म्हणून जीवनामध्ये अपेक्षा करणं चुकीचं नसतं. ज्यांच्याकडून करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. म्हणून विश्वास ठेवणं चुकीचं नसतं. ज्याच्यावर ठेवतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आणि आधार देणं चुकीचं नसतं. ज्याला देतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. मदत करणं चुकीचं नसतं. ज्याची करतोय ती व्यक्ती चुकीची असू शकते. आजही आपण खूप चांगल्या लोकांनी जग परिपूर्ण भरलेलं आहे. फक्त माणसं ओळखताना चूक होता कामा नये. आणि ती झाली तर मग आपल्याला संकटांना सामोरे जावे लागत असते. म्हणून कोसळायला स्वप्नांचे इमले जरी चाले, वास्तवाशी एक फुंकर पुरेशी असते. नियतीच्या अजब खेळामध्ये कल्पनेला कुठेही स्थान मात्र नसते. म्हणून कुणाला दुःख देऊन मी मिळवलेला आनंद कधीच सुख देऊ शकत नाही. पण कुणाला आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख नेहमीच सुख देऊन जातं. म्हणून मौन नेहमी शब्दांपेक्षा जास्त टोचणारं असतं. शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो, पण मौनाला गुन्हेगार असं ठरवणार हे आपल्याला नक्की समजत नाही. म्हणून हे दिवस सुद्धा जातील, तो धीर सोडू नकोस. अपयश पदरी पडलं म्हणून नक्कीच हार मानू नकोस. जीवनात भरपूर काही आपल्याला करायचं आहे. म्हणून माणसं जीवनात येतात आणि निघूनही जातात. सोबत फक्त तीच राहतात जी तुम्ही आहे तसे गुण दोषासहित स्वीकारतात आणि नक्कीच ते तुमच्यासाठी प्रयत्नही करत असतात. म्हणून शब्द झाले अधीर होते म्हणून व्यक्त करायचे राहून गेले. भावनाही जुळल्या होत्या उलगडायचे तेवढे नक्कीच राहून गेले. शब्द जर अर्थांना नेहमीच पूर्णपणे न्याय देऊ शकले असते तर नात्यांमध्ये गैरसमज कधी निर्माण झालेच नसते. शब्द जर स्वतःचा तोल स्वतः सावरू शकले असते तर मनावर आघात कधी झालेच नसते. शब्द जर दुःख वेदना यातना व्यक्त करू शकले असते तर मध्ये शत्रू आणि अश्रू कधीच आलेच नसते. शब्द जर स्वतःच्या मर्यादा स्वतःच ठरवू शकले असते तर नात्यांमध्ये दुरावे कधीच मात्र आले नसते. हे तितकंच खरं आहे. म्हणून स्वतःच्या खिशाला न परवडणारी स्वप्न फक्त आपण नक्कीच आपले आणि आपला जवळचा व्यक्ती विकत घेऊ शकतो आणि तो आपल्याला ते नक्कीच देऊ शकतो. म्हणून लोक काय म्हणतील या वाक्यावर आपण जे आयुष्य काढत राहतो ना, तरी लोक ना तुमच्या आनंदात असतात ना तुमच्या दुःखात असतात, ना उद्या तुमच्या गरजेला ना हाकेला उभे राहणारे असतात. त्यामुळे लोक काय म्हणतील या विचाराने आयुष्य जगायचं थांबवायचं. म्हणून तुम्ही थांबवायचंच नाही, ते चालूच ठेवायचं. आणि परिस्थिती आपल्या हातात नसली तरी त्या परिस्थितीमध्ये वागायचं काय आहे हे नक्कीच आपल्या हातात आहे आणि तिथे आनंद नक्कीच आपल्याला राहायचा आहे. म्हणून भावना सोपं निभावणं कठीण असतं, भाळणं सोपं पण सांभाळणं मात्र नक्कीच कठीण असतं. म्हणून अपेक्षा करणं चुकीचं नसतं. कदाचित आपण अपेक्षा करतोय ती व्यक्ती नक्कीच चुकीची असू शकते आणि नसूही शकते. हे ठरवायला तुम्ही जबाबदार नक्कीच असले पाहिजे आणि तुम्हीच त्यासाठी जबाबदारही असता. म्हणून परिस्थितीच्या शिकवणीला वयाचे बंधन नसते. आपल्याला कधीही अनुभव येत असतो आणि त्या परिस्थितीला आपल्याला नक्कीच सामोरे जावे लागत असते. म्हणून काहीतरी करून दाखवण्याची धडपड माणसाला कधीच स्वस्थ हे बसू देत नसते आणि तो प्रयत्नच करत असतो. म्हणून माणूस बदलत नसतो. कालांतराने स्वभाव उलगडत जातो आणि तो माणूस आपल्या लक्षात येत जातो आणि त्या माणसाचा स्वभावही त्याचप्रमाणे बदलत जात असतो. म्हणून परिस्थिती कशी असो मनस्थिती मजबूत ठेवता यायला हवी आणि मन मात्र नक्की स्ट्रॉंग असलं की आपण कोणत्याही परिस्थितीला सामोरे नक्कीच जाऊ शकतो. म्हणून मागे काय चुकलं यापेक्षा पुढे काय सुधारता येईल हा विचार मात्र खूप महत्त्वाचा असतो आणि तो विचार आपण चांगल्या पद्धतीने करायचा आहे. म्हणून कुठली माणसं ऐन वेळी मदतीला धावून येतात आणि आपली म्हणून जपलेली माणसं ओळख देखील नाकारतात हे तितकंच तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि त्या मनाला नक्कीच आपण रोखलं पाहिजे की आपण चांगली माणसं आपल्या मनामध्ये नक्कीच स्वीकारू शकू आणि चुकीची माणसं दूर आपण नक्कीच करू शकू. ज्या माणसाच्या गरजा कमीत कमी असतात ती माणसं नेहमी समाधानातच असतात आणि ती कायम सुखी असतात, कारण त्या कोणत्याच प्रकारच्या गरजा आपल्या मनात ठेवत नाहीत. म्हणून किती उन्हाने बघितले यापेक्षा किती चटके झेलत वाटा शोधल्या यावर तुमचा अनुभव ठरत असतो. म्हणून किती पावसाळे बघितले यापेक्षा किती चिखलात उडवत प्रवास केला यावर तुमचा अनुभव ठरतो आणि किती हिवाळे बघितले यापेक्षा किती कड्याक्यात तग धरून उभे राहिलात यावर तुमचा अनुभव मात्र नक्कीच ठरत असतो. म्हणून परिस्थिती गोळा तानाची असून सुद्धा समाधानी वृत्तीच्या माणसाला कधीही काही आयुष्यात कमी मात्र पडत नाही आणि त्याला सर्व काही मिळत असतं आणि स्वामी त्याला सर्व काही देतही असतात. म्हणून हसलो आणि सुखात आहे आणि आता सुखात राहणार आहे आणि हसलो म्हणजे दुखले नव्हे ऐसे नाही, हसलो म्हणजे फक्त टाळले विवाद थोडे म्हणायचे ते म्हटले सारे ऐसे नाही. आणि मग म्हणून आपण जो व्यक्ती हसत असतो ना तो कायम सुखात असतो असा त्याचा अर्थ होत नाही, तो दुःखातही असू शकतो.
आणि त्यामागे भरपूर काही कारणे असू शकतात. म्हणून शांत आहे याचा अर्थ असा नाही की काही बोलतच नाही, ऐकून घेतो याचा अर्थ असाही नाही की उत्तर देऊ शकत नाही. म्हणून आपण असा तर्क लावायचा नाही की समोरचा संयम बाळगतो म्हणजे असा अर्थ नाही की प्रतिकार तो करू शकत नाही, तो दुर्लक्ष करतो म्हणून तो त्याचं लक्षच नाही असं असू शकत नाही. आणि चांगुलपणाने वागतो म्हणून त्याला माणसं ओळखता येत नाही असं ते असू शकत नाही. कारण तो व्यक्ती निर्मळ मनाने आपल्याशी बोलत असतो आणि निर्मळ मनाने आपल्याशी वागतही असतो असंही असू शकतं. म्हणून संकट येत राहतील तू फक्त लढायला शिक, वार होत राहतील तू परतवायला शिक, दोष दिले जातील तू ठाम राहायला शिक, तिरस्कार होत राहील तू दुर्लक्ष करायला शिक, कोडी पडत जातील तू उलगडायला शिक, परिस्थिती बदलत जाईल तू स्वीकारायला शिक, नाती विस्कटत जातील तू आवरायला शिक, हात सुटत जातील तू सावरायला शिक, अनुभव मिळत जातील तू बदलायला शिक, आयुष्य सुंदर आहे तू पुरेपूर मात्र फक्त जगायला शिक. म्हणून माणूस कितीही आत्मकेंद्रित असला तरी त्याचा अहंकार नात्यापेक्षा मोठा असू शकत नाही. म्हणून नाते कायम मोठीच असतात आणि आयुष्यात आपल्याला सगळ्या गोष्टींना पर्यंत पर्याय असतो, पण लोकांना कठीण पर्याय नको आणि तो नकोच असतो. आणि तो कठीण पर्याय ते निवडत सुद्धा नाहीत, कारण ते चांगल्या प्रकारे चांगला पर्याय हा निवडत असतात. म्हणून तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकलात ना हे मात्र सर्वांच्या लक्षात येतं आणि हे सर्वच लक्षात ठेवत असतात. म्हणून माणसं कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून मात्र ठेवत असतात. म्हणून चालत असतील सगळे रुळालेल्या वाट्यांनी पुढे, पण मला मात्र माझी वाट स्वतः निर्माण करायची आहे आणि ती वाट मी निर्माण करणार आहे. म्हणून रेखाटत असेल नियती आयुष्याची रांगोळी, पण रंग मात्र त्यात मला माझ्या आवडीचे भरायचे आहे. आणि असा तुम्ही विचार नक्कीच केला पाहिजे आणि असा विचार करत तुम्ही नवीन आयुष्य हे नक्कीच जगलं पाहिजे आणि पणाला तुम्हाला ते नवीन आयुष्य लावता आलं पाहिजे. नवीन आयुष्य तुम्ही बनवत सुद्धा त्यात असता. म्हणून न उमगले कधी दडलेले शब्दात भाव सारे, सरले कैक उन्हाळे, सावरत अलगद आठवणींचे पसारे. आणि अशा आठवणी आपल्या आयुष्यात असतात आणि त्या आठवणी आपण नक्कीच जपत सुद्धा असतो आणि त्या आपल्या ध्यानात सुद्धा असतात. पण फक्त आपल्या ध्यानात श्री स्वामी समर्थांचा चेहरा असला पाहिजे आणि त्यांचाच विचार आपण या आयुष्यामध्ये केलाच पाहिजे. कारण त्यांचा विचार कराल की तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि प्रगतीच्या पथावर तुम्ही नक्कीच पोहोचाल. म्हणून स्वामींचे असे संदेश तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया अशाच एका नक्कीच इच्छा पूर्ण करणाऱ्या संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.